नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आपण आज एक केकची रेसिपी बघणार आहोत. अशा पद्धतीने राहणार आहे. साधा सोप्पा हा केक 1 तासामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये लवकर तयार होतो. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे चॉकलेटचं प्रीमिक्स. चॉकलेट केक बनवत आहे मी. तर मोजक्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो. तर इथे मी केक टीन घेतलेला आहे आणि कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे. तेल लागणार आहे आपल्याला. लक्षात घ्या, तेल कुठल्याही पद्धतीचं वासाचं तेल नसो, जसं की तिळाचं किंवा राईचं असं तेल घेऊ नका. आता मी ग्रीस करून घेत आहे केक टीनला. तेल लावून त्यावर मैदा टाकून अशा पद्धतीने एक बेस तयार करून घेतलेला आहे. आता 1 कप प्रीमिक्समध्ये तेल आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. कट अँड फोल्डच्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे, अशा पद्धतीने, किंवा एकच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. त्यानंतर थोडंसं व्हॅनिला इसेन्स किंवा जे इसेन्स तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. इथे मी चॉकलेट इसेन्स टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे छान. त्यानंतर केक टीनमध्ये संपूर्ण बॅटर टाकून घ्यायचे आणि टीन टॅप केल्यानंतर कुकरमध्ये ठेवायचे आणि वर झाकण ठेवायचे. तर अशा पद्धतीची काचेची लीड असली तर आपल्याला वरतून पण कळतं की केक किती होत आलाय तो. लक्षात घ्या, केक होत असताना झाकण खोलायचे नाही आहे, जोपर्यंत 30 मिनिट पूर्ण होत नाहीत तोपर्यंत. 30 मिनिट नंतर एकदा चेक करायचं आहे. हा केक 40 मिनिटांनी झालेला होता. तर बघा, इथे टूथपिक टाकून चेक केल्यानंतर कळते की ती एकदम क्लीन आली आहे, म्हणजे केक संपूर्ण असा रेडी आहे. तर गॅस बंद करून केक टीन बाहेर काढून थंड व्हायला ठेवायचं आहे आणि एक चॉकलेटचं गनाश बनवून घ्यायचं आहे. आज या ठिकाणी मी डार्क चॉकलेट यूज न करता रेग्युलर चॉकलेट यूज केलेलं आहे. तर गॅलेक्सी चॉकलेट मिळतं, ज्यामध्ये कुठलंही ड्रायफ्रूट नसतं. तर डबल बॉयलर पद्धतीने बॉईल करून त्यावर हा चॉकलेट मी वितळवून घेत आहे. त्यात मी बटर टाकलं आहे आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे. चॉकलेट छान मेल्ट झाल्यानंतर बाहेर काढून घ्यायचे आणि नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचे. आता आपला केक थंड झालेला आहे. तर शुगर सिरप रेडी करून घ्यायचे. थोडीशी पिठी साखर घ्यायची आपल्याला. क्रीम जर तुमची गोड असेल तर पिठी साखर यूज करू नका. आता या ठिकाणी मी क्रीम व्हिप करायसाठी खाली बर्फाचं पाणी आणि वर एक बाउल ठेवलेला आहे. आता केकच्या साईड्स लूज करून घ्यायच्या आहेत आपल्याला. साईड्स लूज केल्यानंतर अशा पद्धतीने टॅप केल्यानंतर केक बाहेर काढून घ्यायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मस्त असा केक बेक झालेला आहे आपला. तर थंड झाल्याशिवाय काढू नका आणि अशा पद्धतीने मधून खाचे करून घ्यायचे आहे. मी 2 लेअरचा केक बनवत आहे आज. छोटासा केक आहे, पण छान असा होतो. तर केक बेक होत होता तेव्हा क्रीम फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवायची आहे. क्रीम चिल्ड असायला हवी, पण त्यात बर्फ नसो. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हिप करून घ्यायचे क्रीमला, जोपर्यंत सॉफ्ट पीक येत नाही तोपर्यंत व्हिप करत जायचे. सुरुवातीला स्लो, नंतर फास्ट. त्यानंतर थोडंसं व्हिप केल्यानंतर त्यात पिठी साखर आणि इसेन्स ॲड करायचं आहे आपल्याला. इथे चॉकलेट इसेन्स यूज केलेला आहे मी, कारण मी चॉकलेट केक बनवत आहे. त्या दिवशी माझ्याकडे जे डार्क चॉकलेट असतं ते अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी इथे गॅलेक्सी चॉकलेट यूज केलेलं आहे. तर पाहिजे तेवढा ग्लेज आलेला नाही आहे, पण छान असा सिंपल साधा असा केक रेडी होतो. जेव्हा घाई असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात. छान व्हिप करून घ्यायची आहे क्रीम. बघा, अशा पद्धतीने सॉफ्ट पीक आल्यानंतर क्रीम व्हिप करायचे थांबायचे, कारण ओव्हर व्हिप क्रीम झाली तरीसुद्धा आपल्याला फिनिशिंग छान देता येत नाही केकला. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि
क्रीम व्हिप केल्यानंतर जेव्हा आपण मशीन बाहेर काढतो तेव्हा अशा पद्धतीने खालीवर करून काढायची आहे, म्हणजे त्यात असलेलं संपूर्ण क्रीम हे बाउलमध्ये राहतं. बघा, अशा पद्धतीने सॉफ्ट पीक आलेले आहेत. आता तर इथपर्यंतच आपल्याला क्रीम व्हिप करायची आहे, म्हणजे ही क्रीम आपल्याला छान अशी पसरवता येईल आपल्या केकवर. तर आता केकचे लेयर पाडून झालेले आहेत. तर आता मला यावरती शुगर सिरप ॲड करायचे. फिनिशिंग करायला घेऊया केकची. अशा पद्धतीने शुगर सिरप केल्यानंतर ते आपल्याला संपूर्ण केकवर टाकून घ्यायचे, म्हणजे केक आपण कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला तरी पण सॉफ्टच राहील, कडक होणार नाही. बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं करून छान असं शुगर सिरप टाकायचे. ओव्हर शुगर सिरप पण टाकू नका, नाहीतर क्रीम आपली केकवर बसणार नाही अजिबात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. आता संपूर्ण केकवर शुगर सिरप टाकल्यानंतर एक लेयर मी क्रीमची देणार आहे आणि त्यावर गनाश ॲड करणार आहे. तर जी क्रीम व्हिप केली होती ती मी अशा पद्धतीने एका कोनमध्ये भरून घेतलेली आहे. तर संपूर्ण केकवर अशा पद्धतीने ॲड करायची आहे. एकसारखी ॲड करायची आहे. कुठे राहिली असेल तर तिथे आणखी थोडी फिलअप करून घ्यायची आहे क्रीम. बघा, ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने. त्यानंतर एका स्पॅच्युलाच्या मदतीने संपूर्ण केकवर एकसारखी फैलवून घ्यायची आहे. तर मंडळी, केक बेस जेव्हा आपण फिनिशिंग करायला घेतो तेव्हा एक टिश्यू पेपर ओला करून टर्न टेबलवर ठेवा, म्हणजे तुमचा केक अजिबात हलणार नाही. तर एकसंध करून घ्यायचं आहे या पद्धतीने. छान अशी लेयर बसली गेली पाहिजे. तर आता मी गनाश ॲड करत आहे. तुम्हाला हवं असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर अशा पद्धतीने क्रीम लावल्यानंतर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, नंतर पुन्हा करायला घेऊ शकता. पण माझ्याकडे त्या दिवशी अजिबात वेळ नव्हता, त्यामुळे मी लगेचच एक केक पूर्ण असा बनवून घेतलेला आहे. मध्ये फ्रीजमध्ये ठेवला नाही अजिबात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गनाश ॲड करायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये भरून पण करू शकता, पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे. आता आपल्याला स्पॅच्युला घ्यायचा आहे आणि तो नेहमी लक्षात घ्यायचं आहे की क्लीन असायला हवा. त्यामुळे एक गरम पाणीचं बाउल साईडला ठेवायचे. जेव्हा जेव्हा आपण फिनिशिंग देतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्पॅच्युला क्लीन करून घ्यायचं आहे आणि एका कापडाने पुसून घ्यायचं आहे छान, आणि परत परत फिनिशिंग द्यायची आहे केकला, तरच तुमची फिनिशिंग छान येईल. आता दुसरी लेयर आपल्याला टाकायची आहे, त्यावर ठेवायची आहे. त्यामुळे जी सर्वात खालची लेयर आहे ती अशी उलटी करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या केकवरची फिनिशिंग छान बसेल. आता यावर पण मी शुगर सिरप ॲड करणार आहे. छान असा शुगर सिरप ॲड करायचा आहे संपूर्ण केकवर. तर हे पहा, या ठिकाणी मी थोडं थोडं करून शुगर सिरप टाकत आहे. शुगर सिरप अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा क्रीमची लेयर आणि त्यानंतर चॉकलेटचं गनाश ॲड करायचे. तर केक सोक व्हायचं खूप गरजेचं आहे मंडळी. त्यामुळे मॉइस्ट राहतो केक, पण ओव्हर करू नका, कारण खाली आपण क्रीमची लेयर पण दिलेली आहे. त्यामुळे हे खूप सांभाळून करायची गरज असते. त्यामुळे केक कसा बनतो यापेक्षा तुम्ही केक कसा बिघडतो याकडे जास्त लक्ष दिलं तर परफेक्ट केक बनेल तुमचा आणि तुम्ही चुका करणार नाहीत.
तर पुन्हा मी लेअरिंग करून घेत आहे. केक सोक केल्यानंतर बघा मध्ये जिथे जिथे, कारण आपण केक उलटा ठेवला आहे ना, तर मध्ये गॅप आहेत भरपूर, त्यामुळे आधी तो आपल्याला गॅप फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने लेअरिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर मग संपूर्ण केक कवर करायचा आहे. तर बाकीची जेवढी उरलेली क्रीम होती, जेवढी लागणारी क्रीम आहे आपल्याला केकला, ती मी ॲड केलेली आहे. आणि आता संपूर्ण केकवर मी स्पॅट्युलाच्या सहाय्याने फैलवून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने क्लीन करायचं आहे प्रत्येक वेळी. नाही केलात तर मग तुमचं क्रीम परत त्या नाईफला चिटकते, त्यामुळे ही लक्षात घ्या गोष्ट. एक ओला कपडा आणि एक सुका कपडा ठेवा आपल्याला आपल्याजवळ केक बनवत असताना. त्यानंतर अशा पद्धतीने हळूवारपणे छान अशी क्रीम संपूर्ण केकला लावून घ्यायची आपल्याला. मस्त अशी केकवर क्रीम फैलवून घ्यायची आहे छान. बघा छान अशी जिथे जिथे क्रीम बाकी आहे ना, तिथे सगळीकडे व्यवस्थित अशी क्रीम फैलवून घ्या. स्पॅच्युलाच्या सहाय्याने छान अशी फैलवून घ्या आणि एकसारखा करा केक आपला. छान असा केक एकसारखा आपला सगळीकडे क्रम कोटिंग झाल्यानंतर, छान अशी फिनिशिंग दिली गेल्यानंतर फायनल फिनिशिंग द्यायची आपल्याला. आता आपल्याकडे जेवढं गनाश उरलेलं आहे ते छान संपूर्ण केकला लावून घ्यायचे अशा पद्धतीने आणि ड्रिपिंग द्यायची आहे. तर मला घरी खाण्यासाठीच केक बनवायचा होता, त्यामुळे मी कोन वगैरेमध्ये भरलेला नाही आहे केक. तर या पद्धतीने असं गनाश मी टाकत जात आहे कडेकडेला. छान अशी बॉर्डरला अशा पद्धतीने ड्रिपिंग करत करत गनाश ॲड करत जायचे, जेणेकरून आपण जेव्हा स्पॅच्युलाच्या सहाय्याने फैलवू तेव्हा छान अशी ड्रिपिंग आणि छान अशी फिनिशिंग आपल्या केकला येणार. साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही करू शकतात. मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी असंच करत आहे, पण तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये नक्की भरा ही गनाश आणि त्यानंतर तुम्ही केकवरती ॲड करा. बघा अशा पद्धतीने संपूर्ण टाकून घेतलेलं आहे मी चॉकलेटचं गनाश आणि ड्रिपिंग देत आहे. तर कशा पद्धतीने देत आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कुठे जर जास्त असेल तर ते साईडला आपण नंतर काढून घेऊ शकतो. बघा थोडं थोडं गनाश टाकत शेवटची छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची केकला आणि त्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने हे बघा इथे पूर्ण अशी फिनिशिंग आलेली नाही आहे केकला. त्यानंतर थोडे फ्लावर्स बनवायचेत आपल्याला. तर नूरचं N1 नोझल टाकून अशा पद्धतीने मी फुलं बनवून घेत आहे. त्यावर छोटे छोटे चॉकलेट्स बॉल्स ठेवणार आहे मी. अशा पद्धतीने सगळीकडे एक एक फ्लावर काढून घ्यायचे आणि लास्ट फिनिशिंग द्यायची आहे. आणखी एकदा सांगते, गनाश यूज करायच्या वेळेस मी जे चॉकलेट यूज केलेलं होतं ते साधं चॉकलेट होतं, डार्क चॉकलेट नव्हतं. त्यामुळे पाहिजे तशी ग्लेज आलेली नाही आहे केकला, पण असाच हवा होता केक साधा सोप्पा. तर आता जे छोटे छोटे डेअरी मिल्कचे बोल्स येतात शॉर्ट्सचे चॉकलेट, ते मी यावर ॲड करत आहे. एका फुलावर तुम्ही ॲड करू शकता. आणखी पण तुम्हाला जर यावर सजावट करायची असेल किंवा स्टिकर वगैरे काही चिटकवायचे असतील, ठेवायचे असतील, टॉपर ठेवायचे असतील, ते तुम्ही ठेवू शकता किंवा सिल्वर बॉल्स, गोल्डन बॉल्स पण टाकू शकतात. तुम्हाला रेसिपी रेडी आहे आपला केक. गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणखी तुम्हाला कुठल्या पद्धतीचे चॉकलेट्स केक किंवा आणखी दुसरे फ्लेवरचे केक बघायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या फ्रेंड सर्कलसाठी बनवून दाखवणार आहे. तर मंडळी थँक्यू. असेच माझे व्हिडिओ बघत राहा.